छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा भागात कुरेशी मशीद जवळील एका घरावर पोलिसांनी छापा टाकलाय। अवैध मांस विक्रीची माहिती मिळाल्यानंतर झालेल्या कारवाईत घरात आणि मागच्या बाजूला 35 ते 40 किलो गोमांस जप्त करण्यात आले असून जवळपास 20 ते 35 जनावरांचे जुने अवशेषही सापडले आहेत। फॉरेन्सिक विभागाने घटनास्थळी पंचनामा केला असून अवशेष ताब्यात घेतले आहेत। या प्रकरणात घराच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिंगांवर आढळलेल्या विविध रंगांचा सणासुदीशी संबंध असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून मांसाचे नमुने लॅबमध्ये पाठवले आहेत। अहवालानंतर पुढील कारवाई होईल। उद्या सकाळी अवशेष नष्ट करण्याची आणि सफाईची प्रक्रिया सुरू होणार आहे। या घटनेमुळे परिसरातील कायद्याची काटेकोर अंमलबजावणी दिसून आली असून नागरिकांनी शंका असल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावी। आज चिकलठाणा या ठिकाणी या मस्जिदच्या बाजूला एक कुरेशी म्हणून राहतात। त्यांच्या घरामध्ये अवैध मांस आणल्याबाबत पोलीस डिपार्टमेंटला माहिती मिळाली होती। त्यानुसार त्यांनी या ठिकाणी छापा टाकून जे विसम या ठिकाणी ते मांस विक्री करत होते त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि या ठिकाणी जे कत्तल केली आज त्यांनी त्याचाही फॉरेन्सिक डिपार्टमेंटतर्फे पंचनामा या ठिकाणी केला आहे। या ठिकाणी बरेच मृत जनावरांचे अवशेष आहेत, जुने काही नवीन आहेत। ते आता आपण ताब्यात घेतलं आहे। जवळपास आज 35 ते 40 किलो गोमांस या ठिकाणी मिळालेलं आहे, ते जप्त करण्यात आलं आहे। आणि या ठिकाणी ज्या मागच्या साईडला घराच्या जे अवैध कत्तल करतायत याच्यावर हे उद्या सकाळी आम्ही ते निष्कासित करण्याची कारवाई करणार आहोत। आता सध्या किती गोमांसाचे आपल्याला मिळालेले? कमीत कमी 20 ते 25 जनावरांचे जुने अवशेष या ठिकाणी आहेत। ते आपण आता जप्त करून त्याची विल्हेवाट लावणार आहोत। किती आरोपी किती जणांवर कारवाई केली? ऐकायला नाही आलं। किती जणांवर कारवाई केली? इथं ते मूळ मालक होते, काय नव्हतं का, एका जणांवर कारवाई केली या ठिकाणी। जे मास भरलेले आहे त्याच्यावर काही भारताचं वगैरे नक्षी वगैरे आहे, कशाचे भारताचे नक्षी तिरंगा वगैरे असं काही नाही, ते पोळ्याला जसं बैलाच्या शिंगाला कलर लावतात तसा कलर आहे, ते शिंगाला लावलेला आहे। कोणतं कलर? मासावर नाही, वेगवेगळे कलर, काय लाल कलर आहे, काय पांढरा आहे, काय हिरवा आहे, असा वेगळा निळा आहे कलर, असा वेगळा कलर। हे फॉरेन्सिक लॅबमध्ये टेस्टसाठी पाठवलं आहे। नेमकं ते कशाचं होतं हे ते टेस्ट झाल्यानंतर आपल्याला कळलं। संविधान न्यूज, छत्रपती संभाजीनगर।